गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुमाता सुदीक्षा प्रेमाने बोला. एक आर्किटेक्चर असतं, एक इंजिनियर असतंय, जे कॉन्ट्रॅक्टर म्हणते त्याला, ते असते आणि ते अशी मोठी बिल्डिंग तयार करत असते. ती कारागीर खालच्या लेवलला काम करत असतात, खालची तळघरापाशी काम करत असतात आणि जो आर्किटेक्चर 10व्या मजल्यावर वरती असते, काम बघत असतो. त्याला त्या कारागिराला काहीतरी संदेश द्यायचा असतो किंवा काहीतरी बोलायचं असते म्हणून वर्ण ते बरडत असतो त्या कारागिराला खाली. पण अंतर जास्त झाल्यामुळे त्याचा आवाज यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. आता ह्याला कसं बोलवायचं हे त्याच्या डोक्यात प्रकाश होते. तो काय करतोय, आपल्या पाकिटातली एक 10 रुपयाची नोट काढतोय आणि वर्ण खाली फेकून देतोय. ती खाली घेऊन त्या कारागिरीची पडच्या नोट. ते कारागीर ती 10 रुपयाची नोट उचलतोय, खिशात घालून घेतोय, तर वर काय बघत नाही. परत काय करतोय, तो मालक असणार वरनं 100 रुपयाची नोट टाकतो. ती परत त्या कारागिरीची येऊन पडत्या, परत ती 100ची नोट ते घेतोय आणि आपल्या खिशामध्ये घालतोय, तर वर काय बघत नाही. मग तो काय करतोय, नंतर ना 500 रुपयाची नोट टाकतो. परत त्या कारागिरीची येऊन ती नोट पडत्या, ती 500 रुपयाची पण नोट घेऊन खिशात घालतो. आता त्या आर्किटेक्चरला काय समजेना. आता म्हटलं ह्याला कसं बोलवायचं, म्हणून काय करतो, एक बारीक खडा घेतो आणि वरनं खडा फेकतो बारीक. बरोबर ते त्याच्या खांद्याला जाऊन लागतोय. जसं त्या खांद्याला खडा जाऊन लागतो तसंही वर बघतो. मग त्यांचा दोघांचा संवाद होतो. सांगायचा भावार्थ काय आहे या उदाहरणा पाठीमागणं, तुम्हा आम्हाला हा परमेश्वर वेळोवेळी जागृत करत असतोय, छोटी मोठी सुख दुःख देत असतोय, पण आम्ही तुम्ही या सद्गुरूचं किंवा या परमेश्वराचं आभार व्यक्त करत नाही. पण जर छोटस जर दुःखाचा खडा, लहान जर दुःखाचा खडा आपल्या प्रपंचात पडला किंवा आपल्या अंगावर आला, त्या मात्र देवाचं नामस्मरण आपण चालू करतो. म्हणून कबीरजी एका ठिकाणी म्हणते, दुःख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोय. अरे सुख में सिमरन करले तो दुःख काय. ज्या टायमाला आम्ही सुखाच्या वेळेला जर देवाचं नामस्मरण केलं तर दुःखच यायची काय कारण आहे तुम्हा आम्हाला. हा प्रभू परमेश्वर वेगळा आहे, निर्गुण निराकार हा वेगळा आहे. तो सगळ्यांचा अंतर्मन जाणतोय. पक्षा घरी नाही सामग्री, त्यांची चिंता नारायण करे. त्याची सगळ्यांची चिंता हा त्याला आहे. मग तुम्ही आम्ही काय विचार करणार आहे. आज माणसाचं इथंच कुठेतरी चुकलंय. आज आम्ही तुम्ही भक्तीमध्ये अक्कल चक्कल लढवून भक्ती करतोय. मी लई शाणा म्हणून भक्ती करतोय. ज्या टायमाला आम्ही सत्संगला येतोय त्या टायमाला जिथं आपण चप्पल काढतोय तिथं अक्कल ठेवून पण यायला शिकलं पाहिजे. कारण का जोपर्यंत तुम्ही आम्ही इथं खाली होऊन येणार नाही तोपर्यंत काहीतरी भरून घेऊन जाणार नाही. जर येतानाच जर तुम्ही आम्ही घडा भरून आणला तर जाताना पाणी कसं घेऊन जाणार. ते येताना खाली करून घेऊन यायला पाहिजे मोकळा, तरच तुम्ही या ठिकाणाहून जाताना काहीतरी घेऊन जाणार. म्हणून आपली अक्कल या भक्तीच्या ठिकाणी चालत नाही. अक्कलनं किंवा चक्कलनं किंवा युक्तीनं भक्ती करता येत नाही. आता हिरण्यकश्यपूचं उदाहरण घ्या. त्याने शंकराला प्रसन्न केलं आणि मला अमरत्व दे म्हटलं, मला अमर राहायचं आहे म्हटलं. शंकर म्हटला मला जीवन देता येणार नाही तुला वरदान, म्हणून त्यांना आपली अक्कल चालवली. जसं की म्हटलंय, हत्तीला टनानं मुंगीला कणानं देव हा न्यारा आणि कोटी जीवांचा प्यारा. कुणाला काय पाहिजे, आपल्याला जेवढी अक्कल आहे त्याच्यापेक्षा किती तर पटीने त्या देवाला अक्कल आहे. म्हणून अक्कल हुशारी तर चालणार नाही. जसं हिरण्यकश्यपूनं मागितलं मग अक्कल की मला दिवसाचं मरण नको,
रात्रीचं नको, ना वरती नको, ना खालती नको, ना अस्त्र नको, ना शस्त्र नको, ना घरात नको, ना बाहेर नको. मग सांगा, ह्यानं जरा एवढी युक्ती चालवून जर त्याला काय वाटलं, मी देवाला कसं फसवलं. ना मानू नको, ना दानू नको. म्हणजे एवढ्या सगळ्या रचना करून त्याला हे मागितलं आणि शंकरनं तथास्तु म्हटलं. त्याला वाटलं मी देवाला फसवलं. आता देवाला फसवलं म्हटल्यानंतर ना त्याला वाटलं की आता मला कोण मारू शकत नाही, त्यामुळे ह्या धर्तीवरचा देव मीच आहे, माझीच पूजा करू म्हणून त्यांनी जाहीर केला. ज्या वेळेला त्याचा अंत समय आला, त्याचा पापाचा गडा भरला, पण जन जे वरदान दिलं त्याला किती अक्कल आहे बघा. खांबातून प्रकट झाला. ज्या टायमाला त्याला बघितला, त्या अवताराला बघितला, त्या टायमाला हिरण्यकशिपूला खांब सुटला. संपलं म्हटलं आता माझं. कारण का, तो नर पण नव्हता आणि नारायण पण नव्हता. ना मानव ना दानव. ते मानवात पण नव्हता आणि दानवात पण नव्हता. नरसिंह अवतार होता. ना वरती पण घेतला नाही त्याला, खालती पण घेतला नाही, मांडीवर घेतला. ना दिवसाचं पण ना रात्रीचं पण, एक मध्यान म्हणून असे त्या मध्यानीला घेतला. ना अस्त्र ना शस्त्र, नकानं मारला. म्हणजे त्याला जे वाटत होतं त्याच्या पण बुद्धीच्या पलीकडचा हा परमेश्वर आहे. आपल्याला जे वाटतंय त्या बुद्धीच्या पलीकडचा हा परमेश्वर आहे. म्हणून कधी कुणावर आपण युक्ती किंवा शक्ती लावायची नाही. आपल्यापेक्षा पण जग पुढच्या लेवलचं आहे, लक्षात ठेवा. दास एक तुम्हाला गमतीशीर एक किस्सा सांगतो, प्रेमाने बोला. एक म्हातारा असते आणि ते रेल्वेला प्रवास करत असते. खिडकीच्या कडेला बसलेलं असते म्हातारा आणि ते रेल्वेने प्रवास करत असते. प्रवास करत असताना एक स्टेशन येते आणि त्या स्टेशनवर एक 4, 5, 10, 12 पोरं कॉलेजची चढते त्या रेल्वेमध्ये. ज्या टायमाला ती पोरं 10, 12 पोरं त्या कॉलेजची चढते, त्या टायमाला आता पोरं म्हटल्यानंतर ना हसायचं, मजा करायचं, काहीतरी म्हणायचं, एकमेकाच्या हातात टाळी द्यायचं, दंगा, हे सगळं चालू करतात त्या शीटपाशी उभं राहून. ते म्हातार ते सगळं बघत असत. बघत असल्यावर तरी त्या पोरांच्या मनात येते की काय आहे, म्हणते की चेन कशाची लावली आहे. ही चेन ओढल्यानंतर गाडी थांबते आणि त्याच्या खाली एक लाईन लिहिलेली असते, जर कोणी चेन ओढला तर त्याला 1000 रुपये दंड होईल म्हणते. ते पोरं म्हणतात, ए चला म्हणतात, आज काहीतरी आपल्याला मजा करूया आणि ही चेन आज ओढूया आणि गाडी थांबवूया. एकटा म्हणतोय, हे नको नको म्हणतोय, ही चेन वाढल्यावर 1000 रुपये दंड आहे, ते कोण देणार, ते कोण देणार म्हटल्यानंतर ना त्यातला एकटा जण म्हणतोय, तुझ्याकडे किती पैसे आहेत. ते म्हणते माझ्याकडे 100 आहेत. प्रत्येकाने 100 काढा, आपण 1000, 1200, 10, 12 जण आहे, 1000-1200 रुपये होते आपल्याकडे. चेन वाढायचं, ते टीटी आला तर टीटी आला तरी पण त्याला आपण 1000-1200 रुपये देऊन सोडूया, त्यात काय विषय आहे म्हटला. खरंच चेन वाढायची तर वाढायची. प्रत्येकाने 100 रुपये काढते. प्रत्येकाने 100 रुपये काढते आणि चेन वडायला चालू करतो. पण त्यातला एकटा म्हणतोय, ए 1000-1200 पण वापरायचं माझ्याकडे आयडिया म्हटला. काय रे काय आहे म्हणतोय तो. तर म्हटला आपण चेन वडायची आणि टीशी आला तर सांगायचे की या म्हाताराने चेन ओढल्या म्हणून. आपण चेन ओढायची आणि सांगायचे या म्हाताराने चेन ओढल्या म्हणून. त्या म्हातारेच कोण ऐकणार आहे. आम्ही 12 जण आहे, ते म्हातारे एकटंच आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हातारा म्हणते, हे पोरांनो असं काय करू नका रे, हे पोरांनो असं काय करू नका रे, कशाला ओढतात चेन ओढू नका रे, असं करू नका म्हणून ती गिडगिडायला चालू करते म्हातारा. हे नाही म्हणते, पोरं ते पोरच ऐकणार नाही. हे नाही म्हटलं, या म्हाताऱ्याचं नाव घ्यायचं म्हटलं आता आणि चेन ओढायची म्हटलं. आणि ओढली चेन. चेन ओढली, रेल्वे थांबली, पोलीस आले, टीटी आला. त्या कुठल्या डब्यात चेन ओढली त्या डब्यात गेला. म्हटलं चेन कोणी ओढली. तर त्याने नाव घेतलं त्या म्हाताऱ्याचं. अगं या आजोबाने ओढली म्हटलं. आता त्या आजोबाला विचारलं, आजोबा तुम्ही चेन का ओढला. आता नाही म्हणावं तर मी 12 जण आहेत, माझं कोण ऐकणार, माझं एकटं म्हाताऱ्याचं कोण ऐकणार, त्या 12 जणांचं ऐकणार मी, पोलीस पण. म्हणून म्हातारा म्हटलं नाही, म्हटलं मीच ओढलोय म्हटलं.
म्हातारा म्हटला मीच चैन ओढलोय. का ओढलाय? काय करणार म्हटलं, ही 12 पोरं आहेत म्हटलं इथं, हे मला मारून माझ्याकडे 1200 रुपये काढून घेतले म्हटलं, यांच्या खिशात 1200 रुपये नाही बघा म्हटला. त्या पोलिसानं त्याला चेक केलं तर त्या खिशात 1200 रुपये होता. आणि ते पोलीस सगळ्यांना घेऊन गेला धरून, चला म्हटला. आणि ज्या टायमाला त्यांना सगळ्यांना घेऊन जात होता त्या टायमाला ते म्हातारा काय म्हटलं खिडकीतनं माहिती आहे का त्यांना, बाळानो म्हटला की उगच पिकली नाहीत म्हटला, बाळानो हे उगच पिकली नाहीत म्हटला. अशी अवस्था तुमच्या यांची आहे. म्हणून शक्कल अक्कल युक्ती भक्तीत चालणार नाही. दास अधिक वेळ घेणार नाही, वेळेने मर्यादा घातल्या, मर्यादित राहूनच भक्ती करूया. दासच्या परिवाराला आशीर्वाद द्या, तनानं मनानं धनानं सदृढ राहू दे.